मंडळी नमस्कार, मी उमेश पोदरे, राहणार येवती, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ। आज आपल्या शेतावर आपण SRT शेती शाळा घेतली, ज्याच्यामध्ये बरेच शेतकरी आलेले, आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले नावाजलेले शेतकरी आहे। आज आपल्या इथं कपिले साहेब, बाबारावजी कपिले, आमचे आदर्श शेतकरी आहे। ते आज आपल्या SRT शेती शाळेसाठी आले, हे महत्त्वाचं आहे। तर आपण सरांना विचारू, सर आपलं नाव सांगा आणि आपण SRT शेती शाळेसाठी आले, तर शेती शाळा केल्यावर आपलं काय मत आहे? आता मी बाबाराव हरिभाऊ कपिले, यवतमाळ तालुक्यामध्ये लाशिना येथे माझी शेती आहे, 32 एकर शेती आहे। आणि मी या SRT शेतीबद्दल ऐकलं होतं, पण मला प्रत्यक्ष प्रशिक्षण घ्यायचं होतं, म्हणून मी उमेश पोदरे यांच्या शेती शाळेमध्ये आज आलो। आणि माझ्या ज्या संकल्पना होत्या त्या क्लिअर झाल्या आजच्या शेती शाळेमध्ये। कारण मी पण इतके दिवसात शेती करत आहे, शेतीचा खर्च कमी कसा करता येईल हे प्रश्न आमच्यासमोर नेहमी असतात। परंतु इथे जे पाहिल्यानंतर आणि यांची जे संकल्पना आहे SRTची, ती मला अतिशय आवडली। आणि या पद्धतीनं जर आपण प्रत्येक शेतकऱ्यानं जर शेती केली तर त्याचा शेतीचा खर्चही कमी होईल आणि उत्पन्नात जरी वाढ होईल, असं मला प्रत्यक्ष इथं प्रशिक्षण घेतल्यानंतर दिसून आलं। मला खूप खूप आनंद झाला आणि उमेश पोदरे यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा विचार घेऊन जावा आणि शेतकऱ्यांचे जे काही शेतीचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी प्रयत्न करावा। धन्यवाद। तुम्ही जसं म्हटलं की जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आम्ही हे पोहोचवावं, पण याच्यासाठी मला तुमच्या सगळ्याची साथ पण लागेल। महत्त्वाचा मुद्दा आहे तो, कारण एकापासून आपण दुसऱ्याला जेव्हा जोडत जाऊ तर प्रत्येकाची साथ भेटणं खूप महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही तर ऑर्गॅनिकचे मोठे आहेत, कारण मोठे आता बाग दादा साहेबाचा कार्यक्रम झाला तेव्हा पण आपण होतो। पण आज आपली जी आपली ही संकल्पना दाखवली की जसं तिथं सांगितलं त्या पद्धतीत आपल्या शेतात आहे, तसेच निश्चितपणे आणखी मॉडेल एक आमच्या तालुक्यात शेतीचं SRT शेतीचं मॉडेल यावर्षी बनवतो। माझी शेती तयार आहे, आता बेड मारायचे होते आणि बेड कसे मारायचे याचं आता माझं स्पष्ट झालेलं आहे। तेव्हा आता मी बेड मारल्यानंतर मग सगळे पिकं यावर्षीचे मी त्याच्यावरच लावणार आहे। जवळजवळ 20 एकर तरी शेती माझी या SRT पद्धतीने मी करणार आहे। आणि मग आता यावेळेस तर आपण विद्यार्थी दशेत आहोत SRTच्या, पुढच्या वेळेस मग आपलं जेव्हा येईल तर उमेशला तिथे कार्यशाळा घ्यायला लावू आपल्या शेतावर। बिलकुल आणि सगळा खर्च आम्ही करू आणि तिथं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा विचार आपल्या मॉडेल शेतीवर तिथं दाखवून लोकांना काय फरक पडला काय नाही ते करून आपण यवतमाळ तालुक्यामध्ये SRTचा प्रचार करू। तर तसेच आज आपल्या इथं पुसद अर्बनचे मॅनेजरशिप जेंटल साहेब आलेले आहेत। तुम्ही आपलं नाव सांगा साहेब, आणि सांगा, आणि SRT शेती शाळेसाठी काय यावं वाटलं, असं तुम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये? मला शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, शेतीमधली तेवढी माहिती नाही, पण SRT शेतीबाबत बाबांनी मला आणलेलं आहे, कपिले सरांनी। तर याच्यामध्ये नाविन्यपूर्ण म्हणजे कसं आहे, कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि शेतकऱ्यांना जे आत्महत्येच जे चालू आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा, त्याला या SRT शेतीमुळे बंदोबस्त होईल। हे फक्त यवतमाळ जिल्ह्यापुरतंच नाही तर सगळीकडे या शेतीची लोकांनी हे करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे SRT शेती करण्यासाठी। आपला जिल्हा नको त्या गोष्टीसाठी ओळखला जातो, तो म्हणजे आत्महत्याग्रस्त जिल्हा हा लागलेला आपल्याला एक डाग आहे, कलंक आहे। पण मी तुम्हाला अजून माझ्या परिचय सांगतो, जसं तर मी 5 वर्षात माझ्यावरून उदाहरण सांगतो का SRT शेती प्रत्येकाला जर केली तर हा कलंक पुसण्याला आपल्याला वेळ लागत नाही, एवढं मात्र निश्चित। आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? एकदम बरोबर आहे। तसेच आज आपल्याकडे वनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हे सुद्धा आपल्या SRT शेती शाळेला आलेले आहे। तसं वनीतले आजपर्यंत आमच्याकडे 200 शेतकरी शेती शाळा करून गेलेले आहे। आज खुद्द संचालक साहेब आलेत, आपण त्यांना त्यांचं नाव विचारू आणि त्यांना SRT शेती शाळा करावीशी का वाटली किंवा इथं आल्यावर काय आपण सांगितलं ते आहे की नाही हे विचारू। साहेब आपलं नमस्कार, आपलं नाव सांगा? मी मंगल शालिग्राम बलके, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वणी। माझं मूळ गाव आहे निवली, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ। आम्ही पोदरे साहेबांचं SRT शेतीच्या बाबतीत खूप असे व्हिडिओ आणि ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्ष आपण कोणत्याही शेती आहे जुवा आहे त्याच्यावर आपण आपलं पूर्ण एका वर्षाचं मेहनत सगळ्या गोष्टी आपण तिथं नाव लावतो। अशा परिस्थितीत आपण कोणतीही गोष्ट करत असताना आपण ती पाहिली पाहिजे आणि प्रत्यक्षात अनुभवली पाहिजे, अनुभवल्याशिवाय ती होणार नाही। म्हणून आम्ही आमच्या
देवली गावात एक आदर्श शेतकरी बचत गट आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या गटाचे 6-7 संचालक आम्ही इथं आलो आणि आम्ही प्रत्यक्ष इथे SIT शेती पाहिली. त्या SIT शेती पाहिल्यानंतर आम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा जाणवला की आज जो शेतकऱ्यांना जो सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न आहे का जो मजुरांचा याच्यातून पूर्णतः सुटका होते. जेणेकरून तो जो शेतकरी आहे जो स्वतः कसणारा जो नवरा बायको दोघं मिळून जर शेती कसत असेल तर त्यांना वर्षभरात कापूस वेचणीपर्यंत मजुराची गरज भासणार नाही याची पूर्ण हमी या SIT शेतीमध्ये आहे. त्यामुळे जो आत्महत्या जिल्ह्यात म्हणून जो यवतमाळ जिल्ह्याची आपली जी ओळख आहे ती यवतमाळ जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी SIT शेती खूप महत्त्वाचं काम करणार आहे. त्यामुळे मी बहुतांश आपल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या कास्तकारांना ज्यापर्यंत हा व्हिडिओ पोचत आहे त्या सर्व कास्तकारांना मी आवर्जून सांगेल की उमेश भाऊ पोहदारे यांच्या येवती या गावात येऊन आपण SIT शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून फुल ज्या पद्धतीने तुम्हाला करता येईल 2 एकर 1 एकर जे करता येईल त्याचा अनुभव घेऊन स्वतः SIT शेतीकडे वळावं असं मी सर्वांना हात जोडून एक आवाहन करतो आणि थांबतो.